अक्षय तृतीया अखंड शुभतेचा, संतुलनाचा आणि निसर्गाशी नात्याचा सण. भारतीय संस्कृतीत काही दिवस असे असतात जे केवळ कॅलेंडरवरील किंवा पंचांगातील केवळ तारखा नसतात. ते आपल्या जीवनदृष्टीला एक दिशा देणारे, मूल्यांना जागवणारे आणि निसर्गाशी नातं अधिक घट्ट करणारे असतात. वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया हा असा एक पवित्र दिवस आहे जो अक्षय या शब्दाप्रमाणेच अखंड न संपणाऱ्या शुभतेचा संदेश देतो आपल्याला. अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारे, न संपणारे. या दिवशी केलेले सत्कर्म, दान, जप, तप आणि सद्भावना हे सर्व अक्षय राहतं अशी श्रद्धा आहे. म्हणूनच हा दिवस केवळ सण नाही तर जीवनाचा एक विचार आहे. पौराणिक दृष्टिकोनातून पाहिलं तर अक्षय तृतीया म्हणजे अनंततेचा आणि आरंभाचा दिवस. अक्षय तृतीयाला अनेक पौराणिक घटनांची साक्ष मानली जाते. भगवान विष्णूंचा परशुराम अवतार, महाभारताच्या लेखनाचा प्रारंभ आणि गंगेचं पृथ्वीवर अवतरण या सर्व कथा या दिवसाला अधिक पवित्रता देतात. या घटना आपल्याला सांगतात की प्रत्येक मोठ्या कार्याची सुरुवात ही श्रद्धा, संयम आणि कर्तव्य भावनेतूनच होत असते. या दिवसाला सांस्कृतिक महत्त्वही आहे. हा दिवस म्हणजे परंपरा, श्रद्धा आणि मूल्यांची जपणूक. या दिवशी नवीन वस्तू आणि विशेषतः सोनं खरेदी करण्याची प्रथा आपल्याला सर्वश्रुतच आहे. पण या परंपरेमागे केवळ भौतिक आकर्षण नसून एक गहन जीवन तत्व दडलेलं आहे. सोनं अक्षय मानलं जातं कारण त्याची शुद्धता टिकून राहते. पण ही शुद्धता सहज मिळत नाही. ती अग्निदिव्यानं सिद्ध होते. तावून सुलाखून ताप सहन करूनच सोनं अधिक तेजस्वी आणि निर्मळ बनतं. यातूनच एक जीवन मूल्य आपल्याला समोर येतं. माणसानेही संकटाच्या, दुःखाच्या आणि आव्हानांच्या झळा सोसत आपली अंतःकरणाची शुद्धता टिकवून ठेवली पाहिजे. अक्षय तृतीयाला सोनं खरेदी करणं म्हणजे केवळ दागिना मिळवणं नाही तर त्या सोन्यासारखं तेजस्वी, सहनशील आणि निर्मळ बनण्याचा संकल्प करणं आहे. या दिवशी अन्नदान, जलदान, वस्त्रदान यालाही विशेष महत्त्व आहे. उन्हाच्या तडाख्यात तहानलेल्या जीवांना पाणी देणं हीच खरं अक्षय संपत्ती आहे. या दिवसाला पर्यावरणीय महत्त्व आहे. तो निसर्गाशी सुसंवादाचा दिवसच मानला जातो. अक्षय तृतीया आपल्याला निसर्गाशी असलेलं आपलं नातंही सांगतं आणि त्याची आठवणही करून देतं. उन्हाळ्याच्या दिवसात जलदानाची परंपरा ही केवळ धार्मिक कृती नाही तर पर्यावरणीय जबाबदारी आहे. पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था, वृक्षारोपण, पाण्याची बचत हे सर्व अक्षय विचारांचंच विस्तार आहेत. कारण निसर्ग जपला तरच जीवन अक्षय राहील. आजच्या काळातील संदेश आज आपण सण साजरे करतो पण त्यामागचा गाभा विसरतो. हाच आहे. अक्षय तृतीया आपल्याला सांगते की खरा अक्षय तोच जो आपण इतरांसाठी करतो, जो निसर्गासाठी जपतो आणि जो आपल्या मनातील चांगुलपणाला वाढवतो. अक्षय तृतीया हा केवळ शुभ मुहूर्त नाही, तो एक विचार आहे, एक जाणीव आहे, एक दिशा आहे. सोन्यासारखं तावून सुलाखून निघालेलं शुद्ध, तेजस्वी आणि अढळ जीवन जगण्याची प्रेरणा आहे. चला, या अक्षय तृतीयाला आपण संकल्प करूया. झळा सहन करू पण मूल्य नाही सोडणार. निसर्ग जपू आणि मानवतेला साथ देऊ आणि आपल्या प्रत्येक कृतीला अक्षय बनवूया. शब्द आणि सादरीकरण अनिल खडके. मोबाईल नंबर 9822004242.